हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप मजेत असाल. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि त्यामुळे परत ड्युटी सुरू झाली किचनमधली, कारण स्वयंपाक बनवायचा आहे वेळेच्या आत, म्हणजे मग खूप लेट जेवणं होत नाही. तर सर्वात आधी मी थोडाफार किचनमधला पसारा आवरून घेते, म्हणजे स्वयंपाक करताना किचनचा प्लॅटफॉर्म जरा स्वच्छ असेल. तर सर्वात आधी मी भेंडी जी आहे ती काढून घेतली आणि ती स्वच्छ धुवून घेणार आहे आणि ती सुकायला ठेवून देते. म्हणजे मग कसं होईल, बाकीची तयारी करेपर्यंत भेंडी थोडीफार सुकते आणि ती भाजी मग चिकट कमीत कमी होते म्हणून. तर इकडे मी स्वच्छ पाण्याने भेंडी धुवून घेते आणि निथरायला ठेवून देते आणि नंतर स्वच्छ कापडाने ती पुसून घ्यायची, म्हणजे मग भेंडीची भाजी चिकट होत नाही. तर आता स्वयंपाकाला सुरू करण्याच्या आधी मी ते कणिक भिजवून घेते. पहिलं काम भेंडीचं झालं, दुसरं काम आता कणिकचं. म्हणजे कसं कणिक पण छान मुरते. सर्वात शेवटी मग गरमागरम पोळ्या. आता मस्त मऊ लुसलुशीत गरमागरम पोळ्या कोणाला खायला नाही आवडत? आवडतातच ना. मग त्या तेवढ्या छान मऊ होण्यासाठी आपली जी पोळ्यांची कणिक असते ती साधारण 10 ते 15 मिनिट आधी भिजवायची पोळी बनवायच्या. म्हणजे मग ती अशी छान सेट होते आणि आपल्या पोळ्या खूप छान मऊ होतात. तर त्यामुळे स्वयंपाक सुरू करायच्या आधी पहिलं महत्त्वाचं काम कणिक भिजवून ठेवायची. जसं आपण सर्वात आधी कुकर लावतो, वरण भात असेल तर त्याचप्रमाणे आपल्याला पोळ्यांची कणिकसुद्धा भिजवून घ्यायची आहे. साधारण 15 मिनिट भिजवली तरी सफिशियंट आहे. आणि थोडंसं तेल आणि मीठ टाकायचं. मिठामुळे पोळीची चव छान लागते. आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. खूप घट्ट नाही मळायचा किंवा खूप पातळ नाही ठेवायचा, मीडियम असा. आणि झाकून ठेवायचं आहे 15 मिनिट. आणि कणिक मळताना किंवा पोळ्या लाटताना खाली तुम्ही एक क्लॉथ टाका किंवा मग एखादी प्लास्टिकचं काही असेल कवर तर ते ठेवा, म्हणजे मग ओटा खराब होणार नाही. तर आता इकडे माझी कणिक मळून झालेली आहे. आता भेंडीची भाजी करणार आहे मी. त्यासाठी हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण हे सगळं काढून ठेवलं आणि आता मी भेंडी पुसून घेतली होती कापडाने स्वच्छ, त्यामुळे कोरडी झाली आणि कमीत कमी चिकट होते त्यामुळे, कारण पाण्याचा अंश असला की भेंडी मग चिकटच होते, कारण तिची टेंडन्सीच तशी आहे. तर मी काय करते की 4-4 भेंड्यांचा ग्रुप करते आणि त्या फटाफट चिरते. यामुळे मग फास्ट चिरून होतं आणि वेळ पण आपला जात नाही. पण चेक करून घ्यायचं की भेंडी किडकी वगैरे आहे का. तर इकडे माझी मस्त भेंडी चिरून झालेली आहे. आता मी हा चाकू धुवून घेते, नाहीतर मग सगळंच ते चिरताना चिकट चिकट होतं. त्यानंतर मी इथे हिरवी मिरची चिरत आहे आणि लसूण. साधीच अगदी मी आज स्वयंपाक बनवणार आहे. भेंडीची भाजी, पोळी आणि फोडणीची खिचडी. आमच्याकडे संध्याकाळी एकतर पोळी बनते किंवा भात वगैरे असं भाताचे प्रकार बनतात. पण आज दिवसभर आम्ही स्वयंपाकच केला नव्हता, म्हणजे दुपारच्या जेवणाला सुद्धा असं काही खास केलं नव्हतं. नाश्ता केला होता, ब्रंच झाला होता, त्यामुळे आता रात्री थोडंसं आरोग्यम म्हटलं करूयात बोलकर. तर हा माझा इकडे मुलगा आला आणि तो साईड बाय साईड शत्रबुद्धी त्याचं बघा म्हणणं चालू आहे. तर तसं मी दीपज्योती म्हणून घेते साईड बाय साईड. नमोस्तुते दिव्या दिव्या तर त्याची मस्ती म्हणणं वगैरे देवाचं चालू आहे. आता चला भेंडीची भाजी करून घेऊयात. काने तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तापायला माझा नमस्कार. आणि त्यामध्ये घालणार आहे अगदी 2 छोटे चमचे तेल. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी, हिंग, आवडत असेल तर जिरं घालायचं, परतून घ्यायचं आणि मी लसूण आणि हिरवी मिरची इकडे आता परतत आहे. अशी मस्तपैकी खमंग फोडणी द्यायची आणि कोरडी छान भेंडीची भाजी मस्त बनून तयार होते. भेंडीच्या भाजीवर झाकण ठेवायची गरज नसते. तर टिपसकट भेंडीची भाजी चिकट न होणारी कशी करायची याचा व्हिडिओ चॅनलवर आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्याचप्रमाणे आय आयकॉनवर पण देते वरती, नक्की चेक करा. कढीपत्ता पण घातलेला आहे. शक्यतो जेवढ्या भाज्यांमध्ये चांगला लागतो त्या त्या भाज्यांमध्ये मी कढीपत्ता टाकतेच, तेवढाच खाल्ला जातो कारण तो खूप औषधी असतो. हळद टाकलेली आहे आणि जी आपण भेंडी चिरून ठेवली होती म्हणजे ती मी परतवून घेते. तर भेंडीची भाजी हिरव्या मिरचीची पण करतात, भरलेली भेंडी पण करतात, त्याचप्रमाणे लाल तिखटाची भेंडी करतात, दाण्याचं कूट टाकून भेंडी करतात. असे भरपूर प्रकार आहेत भेंडीचे आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ती आवडतेच, अशीच आहे.
तर इकडे चवीनुसार घातलेलं आहे मीठ आणि थोडीशी घालायची आहे धना पावडर, त्याच्यामुळे जी चव असते ती छान येते. आणि आता तिला शिजू द्यायचं छान. थोडी मध्ये मध्ये मोकळी करत राहायची, म्हणजे जो चिकटपणा असतो तो निघून जातो. पण अगदी खूप हलवायचं नाही भेंडीला, नाहीतर जेवढी हलवतो आपण तेवढी ती चिकट होत जाते. तर आता इकडे हजबंड हेल्पला आलेले आहेत. ते म्हटले कांदा वगैरे चिरून देतो आणि आपण चिरून व्यवस्थित जे सालं असतात ते एका, जे टरफले वगैरे असतात ते एका व्यवस्थित आपण डब्यात किंवा भांड्यात ठेवतो. पण हजबंड लोक जेव्हा किचनमध्ये काम करतात तेव्हा ते एक्सपेक्ट नाही करायचं, मदत मिळते हेच खूप असतं. तर आता इकडे मस्तपैकी भाजी झालेली आहे. आता गरमागरम पोळ्या. हे बघा, पोळ्यांची कणिक अशी पुन्हा मळून घ्यायची. ऑफकोर्स जे नवीन शिकतायत त्यांच्यासाठी या टिप कामाला येतील. आणि मस्तपैकी पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. इथे मी 2 प्रकारच्या पोळ्या दाखवत आहे. एक म्हणजे घडीची आपली जी नॉर्मल पोळी असते ती, आणि दुसरी म्हणजे घडी न करता. दोघी पण छान टम्म फुगतात. तर तुम्ही कोणत्या प्रकारची पोळी करतात? फुलके करता की घडीची पोळी करतात की काय, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. मोहरीचा दाणा उडला होता कणकेत, तर तो मी काढला आणि आता मस्तपैकी पोळ्या लाटून घेत आहे. पोळ्या लाटताना आपल्याला काठ बारीक ठेवायचे आहे आणि मध्यभागी अगदी किंचित जाडसर ठेवायची, म्हणजे मग पोळी आपली छान मऊच राहते, कडक होत नाही. तर हे बघा, इथे मस्त आणि तवा तापू द्यायचा व्यवस्थित. तवा तापला की आपली पोळी ठेवायची आहे आणि टाकल्यावर थोडीशी हलवून घ्यायची. आणि असं म्हणतात की पोळी 3दाच उलटवली गेली पाहिजे आणि तेवढ्या याच्यात शेकली गेली पाहिजे. तर हे बघा, अशी मस्तपैकी टम्म फुगलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अशी कापडाच्या, स्वच्छ कापडाच्या मदतीने तुम्ही शेकून घेऊ शकता. म्हणजे काठ हलकेसे दाबायचे, म्हणजे पोळी छान शेकली जाते. काठोकाठ मस्तपैकी पोळी शेकून झालेली आहे. आता मी दुसरा प्रकार पण दाखवते. तर हे बघा, अशी थोडीशी झटकून घ्यायची. मस्तपैकी आपली पोळी पुढून मोकळी अशी बनवून तयार झालेली आहे. आता मी गरम गरम पोळी, तूप आणि भाजी लावून मुलांना देते रोल करून. आताचे मुलं याला रोल म्हणतात, आम्ही म्हणायचो पोंगा करून दे पोळीचा गरमागरम. तर मी जनरली अशी पोळी झाली की मग मुलांना देऊन देते, भाजी कारण झालेलीच असते. ते गरम गरम पोळी खाऊन घेतात. तर दुसरी पद्धत अशी म्हणजे लाटी घ्यायची, थोडीशी पोळी त्याची छोटी लाटायची, तेल लावायचं आणि वरून पीठ भुरभुरायचं आणि असं जसं पराठ्याला करतो आपण त्याप्रमाणे अशी पोळी बंद करायची आणि लाटून घ्यायची आहे. ही सुद्धा पोळी छान टम्मच फुगते आणि आकाराला म्हणाल तर गोल गरगरीत मस्त होते. तर बघा, इकडे छान अशी पोळी झालेली आहे, ही पण छान फुगते. तर तुम्ही पोळी तूप लावून किंवा तेल लावून सुद्धा शेकू शकतात. पण मी खूप काही तेल लावत नाही, कारण नंतर खाली उतरवल्यावर तूप लावायचंच आहे. त्यामुळे अगदी थोडंसं तेल लावलेलं आहे, पण ते पण रोज नाही लावत मी. हे बघा, अशी मस्तपैकी पोळी फुगलेली आहे. आता पोळ्या झाल्या, आता आम्ही बसतो जेवायला. जेवण करताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. हे सगळ्यांना माहीत आहे, पण आपल्या आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे सगळेच नाही, पण काही जण. जसं पहिली सर्वात गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला जर शक्य असेल तर छान मांडी घालून जेवायला बसा. त्यानंतर जेवायला बसायच्या अर्धा तास आधी पाणी प्या, एखाद ग्लास, आणि जेवण झाल्यानंतर अर्धा पाऊण तासाने पाणी प्या. मध्ये खूप पाणी पिऊ नका जेवताना, आणि वाटलंच तर थोडं थोडं अगदीशी पाणी. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवताना मोबाईल, TV, लॅपटॉप, अजून काही सोशल मीडिया हे काहीच बघू नका. तो वेळ फक्त तुमचा जेवायसाठीचा असतो. तुम्ही तुमच्या शरीरासाठी, स्वतःसाठी दिलेला हा वेळ असतो. आणि आपण एवढी धावपळ कशासाठी करतो? पोटासाठीच ना. पोटासाठी म्हणजे काय? आपलं आनंदी जीवन राहण्यासाठी. आणि ते कधी असेल जेव्हा आपण निरोगी असतो. निरोगी जीवन कधी असतं? जेव्हा आपली लाईफस्टाईल चांगली असेल, म्हणजे आपण व्यवस्थित पौष्टिक अन्न खातोय आणि ते पण व्यवस्थित चावून खातोय. त्यामुळे जेवताना स्क्रीनचा वापर करू नका. छोटे छोटे घास घ्या आणि ते भरपूर वेळा चावा. चावून आरामात खा. त्यामुळे एक्सेस आपल्याकडून काही खाल्लं जात नाही. जेवढी पोटाला लागते, जेवढी भूक आहे, आपण तेवढंच खातो. ही खूप चांगली महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर तुम्ही छान मस्तपैकी फॅमिलीसोबत जेवायला बसता तेव्हा आनंदाचं छान वातावरण ठेवा.
रागीट वगैरेपणा करू नका, भांडण करू नका. त्यानंतर आपल्यासमोर अन्नात म्हणजे जे काही जेवण आहे त्याला नावं ठेवू नका. मान्य आहे कधीतरी मीठ जास्त होतं, तिखट कमी होतं, असे प्रकार होतात. पण त्याला पण एक सांगायची चांगली टोन ठेवायची, व्यवस्थित प्रकारे ते समोरच्याला कन्वे करायचं आहे. आणि असं मस्तपैकी मांडे घालून छान पोटभर जेवायचं. म्हणजे शरीराला, आपल्या पोटाला जेवढं लागेल तेवढं छान जेवायचं आहे. आणि जेवण झाल्यानंतर आणि मेन म्हणजे ताटात उष्ट टाकायचं नाही. आपल्याला जेवढं पाहिजे असेल तेवढंच घ्यायचं आणि मस्तपैकी पोटभर जेवायचं. मग बघा किती छान तुमचं मोजकंच खाल्लं जातं. जेवढी आपल्या शरीराला गरज आहे तेवढंच खाल्लं जातं. त्यामुळे आपल्याला इतकं लाईट फील होतं आणि आपली तब्येतसुद्धा चांगली राहते. हे खूप छोटे-छोटे चेंजेस असतात, पण हे अप्लाय करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपलं आयुष्य खरंच खूप छान, सुंदर होऊ शकतं. आणि सर्वात मेन महत्त्वाचं म्हणजे बॅलन्स्ड डाएट ठेवायचा आणि हेल्दी पौष्टिक खायचं. जेवायला म्हणजे सुरू करायच्या आधी आणि जेवण झाल्यानंतर त्या अन्नाला थँक यू बोलायला विसरायचं नाही. कारण आपल्यासमोर जेवण आहे आणि आपण ते जेवू शकतोय. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करायला, धन्यवाद द्यायला विसरायचं नाही. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओ.